भूतकाळाचा अभ्यास करण्यासाठी जे स्रोत किंवा जे घटक आपल्याला मदत करतात त्यांना इतिहासाची साधने म्हणतात. लक्षात घ्या, दृकश्राव्य साधने आधुनिक तंत्रज्ञानातील अतिशय महत्त्वपूर्ण साधन. या ठिकाणी आपल्याला हे पाठ करून घ्यायचे थोडक्यात, कारण याच्यावरच आपल्याला पुढची सर्व प्रश्न विचारले जातील. पहा कसं तर ते पाहूया. इतिहासाच्या साधनांमधील टिंबटिंब साधने आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित आहेत. पहा, आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित कोणते साधने मी तुम्हाला सांगितलं तर दृकश्राव्य साधन. लक्षात घ्या, दृकश्राव्य साधन हे आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित साधन आहे. ठीक आहे. पुण्यातील आगा खान पॅलेस, भर द्यायचं आहे, पुण्यातील आगा खान पॅलेस येथे गांधी स्मारक संग्रहालयात आपणास महात्मा गांधींविषयी माहिती मिळते. पुणे येथील आगा खान पॅलेस, दोनदा म्हणायचे, पुणे येथील आगा खान पॅलेस महात्मा गांधी यांची माहिती मिळते. पुणे येथील आगा खान पॅलेस महात्मा गांधींबद्दल माहिती मिळते. आता आपण पाठांतर केलं काय, पुणे येथील टिंबटिंब कोणते पॅलेस होते लक्षात घ्या, या स्मारक संग्रहालयात गांधींच्या इतिहासाविषयी माहिती मिळते. पुणे येथील आपण आता पाठ केलं, पुणे येथील आगा खान पॅलेस, पुणे येथील आगा खान पॅलेस, पुणे येथील आगा खान पॅलेस. मग पहिलं ऑप्शन आपलं बरोबर असणार आहे. पाठ करून घ्या. स्वातंत्र्यपूर्व काळातील वृत्तपत्रे, प्रश्न येईल म्हणजे येईल. ज्ञानोदय, ज्ञानप्रकाश केसरी, दिनबंधू, अमृत बाजार पत्रिका. माझ्या मागे म्हणा, स्वातंत्र्यपूर्व काळातील वृत्तपत्रे, ज्ञानोदय, ज्ञानप्रकाश केसरी, दिनबंधू, अमृत बाजार पत्रिका. अतिशय सोपं. म्हणा माझ्या मागं, ज्ञानोदय, ज्ञानप्रकाश केसरी, दिनबंधू, अमृत बाजार पत्रिका. म्हणा माझ्या मागं, ज्ञानोदय, ज्ञानप्रकाश केसरी, दिनबंधू, अमृत बाजार पत्रिका. माझ्या मागं म्हणायचं 1920 मुकनायक पाक्षिक, 1920 मुकनायक पाक्षिक, आणि नंतर 1927 बहिष्कृत भारत, 1927 बोल 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 1927 बहिष्कृत. लेक्चर कंप्लीट झालेलं आहे. इतिहासाची साधने यावरील महत्त्वपूर्ण टॉपिक जे NMMS परीक्षेला आपल्याला विचारले जातात आणि त्यावरचे महत्त्वपूर्ण प्रश्न आपण आपल्या आजच्या सेशनमध्ये पाहिले. तुम्ही जर आपलं स्टडी विथ संदीप सर हे ऍप्लिकेशन डाउनलोड केलं नसेल तर ते करून घ्या.